संतांच्या विचारानेच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणास टिकवतील छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती. महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्व गुणवानांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबा यांचा मान राखून. विठ्ठल 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 हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. तसेच आमचे राधेश्याम भाऊ यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आलाय. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विणेकरी, चोपदार, सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकारी, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी, गावकरी, पंचकृषी, अन्नदाते झाले सगळी. समोर बसलेले, लांब बसलेले, गुडघेवर केलेले, पाय लांबवलेले, टेकलेले, कीर्तनाला आलेत ते, जे रोज असतात ते, जे आजच आलेत ते, जे अजून आले नाहीत ते, जे फक्त पंक्तीलाच येतात ते, आणि एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू असून सुद्धा जे घरीच बिनधास्त झोपलेत ते, या सर्वांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू आहे हे नियोजन करणं सोपी गोष्ट नाही. पैसे खर्च करण्याकरता खूप लोक तयार आहेत, पण इथं झटायचं कोणी? हे नियोजन करणाऱ्या मंडळीला झोप मिळत नाही महाराज. काळ बदललाय, आता चपात्या करायचं मशीन आलंय. घेतलं का नाही बचत गट? नुसता मुंडा मशीन मध्ये टाकला की चपाती भाजूनच बाहेर. अहो आता तर आंघोळीत सुद्धा मशीन आलंय. आला पाहुणा गावात, करायची का आंघोळ? हो करायची. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. पाहुणा नुसता मध्ये हात पाय आपल्याचा धाड 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 धाड. पुन्हा लाईट आल्यावर पाहुणा बाहेर आला. त्यो म्हणला मी वड्यात आंघोळ करतो पण मशीनीत नका रे घालू. लई काळ बदललाय, पण तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम करता ही आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून विनंती तरुणांना माझी, तरुणांना विचार उच्च ठेवा आणि एकच सांगतो, संतांच्या विचारानेच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणास टिकवतील छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती. हे जे तरुण मुलं कीर्तनाला आलीत ना, तरुणांना तुम्ही छत्रपतींचे मावळेत आणि आहेतच. त्यासाठी 5 वाक्य लिहून ठेवा. 1 कष्ट करा, 2 नीती ठेवा, 3 नम्रता, 4 स्वाभिमान, 5 व्यसनापासून दूर राहा, तुम्ही छत्रपतींचे मावळे. आणि परमार्थात या. एखाद्याला जर म्हणलं ना चल टाळ वाजवायला, तो म्हणतो मी सायन्सला आहे. अहो हे सायन्स सुद्धा ज्ञानेश्वरीतून तयार झालं. गुरुत्वाकर्षण शोध ज्ञानेश्वरीत, विमानाचा शोध ज्ञानेश्वरीत, कॅमेऱ्याचा शोध ज्ञानेश्वरीत. 700 वर्षापूर्वी माऊलींनी शोध लावले. अहो 2 भाषा जर माणसाला बोलता आल्या तर माणूसाचा ताईट चलतो. आपल्याला 2 भाषा येतात आणि ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा आहेत? 56 भाषेचा केला शिकवून काय हो 56 भाषेचा केला शिकवून 56 भाषेचा गौरव 56 भाषेचा केला गौरव. गीता अलंकार नवज्ञानेश्वरी
विठ्ठल विठ्ठल सुरुवातीलाच विनंती बर का, कीर्तनात असं फ्रेश बसायचं, रिलॅक्स, अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाही. जीवनातले दुःख विसरण्याची फक्त एवढी एकच जागा सध्या शिल्लक आहे. कुठं काय चांगलं राहिलं नाही. टीव्हीला तेच, व्हॉट्सअपला तेच, फेसबुकला तेच, सगळं अवघड झालंय. 10 मिनिटं टीव्ही बघितली तर दिवसभर करमत नाही. टीव्हीवर चांगलं काय का, धराधरी वडावडी आपटापटी उचला उचलून पळवा पळवी, हे असलंच आहे ना. एवढी एकच जागा दुःख विसरण्याची, इथून सुद्धा काही काय असं टेन्शन मध्ये बसते. तुम्हाला वाटलं महाराज टेन्शन मध्ये बसायचं नाही, मोकळ्या मनाने हसा, फ्रेश बसा, म्हणजे ढिल्या होत्या तुमच्या नसा, नाही तर बसन आमचा घासा, मग वेळ जायचा कसा. विठ्ठल विठ्ठल हातानं टाळी, मुखानं नाम, एवढंच तुमच्याकडे तासभर काम, तरच जीवाला मिळन आराम. आणि जर टाळी वाजवली तरच कीर्तन टायमाला सुटणार, नाही तर नक्कीच तांबड फुटणार. विठ्ठल विठ्ठल आजचा अभंग तुकाराम महाराजांचा आहे, महाराजांच्या गाथेतील 4 चरणाचा आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला नामसंकीर्तन सांगतात. अर्थात खऱ्या कीर्तनाचं महत्व महाराज या अभंगातून प्रतिपादन करतात. कसं आहे, जीवन जगत असताना जीव जो जन्माला येतो, ते जीव जन्माला येण्याची संतांनी 3 कारण सांगितले. किती कारण? बोला बोला, किती कारण? 3 कारण. एखादा जीव का जन्माला येतो, त्याचं पहिलं कारण, जन्मा येणे घडे पातकाचे मुळा, जन्मा येणे घडे पातकाचे मुळा, संचिताचे फळ भोगावया, संचिताचे फळ भोगावया. जन्मा येणे घडे पातकाचे मुळ, जन्मा येणे घडे पातकाचे मुळ, संचिताचे फळ भोगावया, संचिताचे फळ भोगावया. आपलं जे पाप असतं ते आपलं पाप संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो, हे पहिलं कारण. तर जीव जन्माला येण्याचं दुसरं कारण नाथ महाराज सांगतात, जन्म घेणे लागे वासणीच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप, त्याची झाले अंगे हरिरूपा, त्याची झाले अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप, तेची झाले अंगे हरिरूप, तेची झाले अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 त्याची झाले अंगे हरिरूप, त्याची झाले अंगे हरिरूपा, त्याची झाले अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप, तेची झाले अंगे हरिरूप, तेची झाले अंगे हरिरूप, हरिरूप हरिरूप हरिरूप. वासना शिल्लक राहिले की जीवाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना. याला उदाहरण भागवतात आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तू घातला वासनेने. वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना, आणि जीव जन्माला येण्याचं तिसरं कारण ज्ञानोबा सांगतात. अगा कर्मे जे उरावे, ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहायका. कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म घ्यावा लागतो. याला उदाहरण संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या जीवनातलं. नामदेवरायांनी कीर्तन ऐकलं वाळवंटात. कीर्तनात काय ऐकलं की वाल्या कोळ्याने शतकोटी रामायण पूर्ण केलं. प्रतिज्ञा करतात नामदेवराय, पळत पळत देवाच्या दारात जातात, हात जोडतात आणि म्हणतात, शतकोटी तुझे करीण भंग, देवा मी तुझे 100 कोटी अभंग लिहून पूर्ण करील. प्रतिज्ञा करतात नामदेवराय. देवाने सांगितलं, नामा बोल बोलता
वाटे सोपे करणी करिता पुढचं तुम्हीच म्हणा. नामा बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. म्हणजे काय झालं, वाल्या कोळ्याने शतकोटी रामायण लिहिलं त्यावेळेस 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. नामदेवराय म्हणतात वाल्या कोळी कोण होता? म्हणले चोर होता, डाकू होता, लुटारू होता. नामदेवराय म्हणतात चोर वाल्या कोळी, डाकू वाल्या कोळी, लुटारू वाल्या कोळी जर शतकोटी रामायण पूर्ण करू शकतो तरी मी काही चोर नाही, मी काही डाकू नाही. उलट चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. इलेक्शन मध्ये प्रचार करायचा, आम्ही अभंग लिहिणार. देव म्हणले हा बरं बोलायचं तुम्ही निस्तरायचं आम्ही. म्हणले तसंच आहे. देवाने सरस्वतीला आदेश दिला, बैसावे जिव्हाग्री नामयाच्या, नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसा असं सांगितलं. आणि सरस्वतीच्या सह्यानं नामदेवराय आणि त्यांच्या घरची 14 माणसं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. पहिल्या काळात माणसं होती, आता माणसंच राहिले नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो. अरे काय पहिल्या काळात म्हातारी माणसं. आमच्या गावात एक जणाला 40 नातू, 40 नातू, पोरायचे 20 आणि पुरीचे 20. दिवाळीला जर सगळे एकत्र आले ना तर म्हातारा फक्त लेकरं मोजायला असते. 13, 12, 16, 15, 20, 30. अरे काय आणि पोरं सांभाळ फक्त म्हाताऱ्या माणसानीच. त्यांची वेळी फजिती करतात, म्हाताऱ्याच्या मिशीवर हात ठेवतात. ही काय मिशी मग मला का म्हणून नाही. एक आजोबांना तो फिरायला निघाले, पुढून प्रेतयात्रा चालली होती. काय चालली होती? प्रेतयात्रा. ती पोरग म्हणलं आजोबा ती काय आहे? म्हाताऱ्याला वाटलं प्रेतयात्रा म्हणाव, ते गपकून काहीतरी बोलन मास तू राडा करीन. म्हातारा म्हणलं ती शोभायात्रा आहे. आणि तुमची केव्हा निघणार आहे? म्हातारा तर खालीच बसलो. अशीच अजून एक आजोबांना तू फिरायला निघाले आणि त्या नातवाने 8 दिवस झालं शाळा बुडवली होती. शाळेतच गेलो ना 8 दिवस ते. आणि ते दोघं रस्त्याने चालले आणि पुढून त्याचे शिक्षक आले. आजोबा म्हणले पिंट्या लपून बस, समोरून तुझे शिक्षक आले मारतेन. 8 दिवस झालं शाळा बुडवलीस. पिंट्या म्हणला आजोबा तुम्हीच लपून बसा. हे का आजोबा म्हणले शाळा तू बुडवली आणि मी का म्हणलं लपू. पिंट्या म्हणला आजोबा ते काय मी शाळेत असं सांगितलं होतं की माझा आजा वारलाय त्याच्यामुळे मी 10 दिवस शाळेत येणार नाही. आपला मुद्दा एवढाच आहे, सगळे माणसं अभंग लिहायला बसले ना, अभंग लिहून पूर्ण झाले 96 कोटी. किती पूर्ण झाले? हो बोला, किती पूर्ण झाले? 96 कोटी. प्रतिज्ञा कितीची होती? प्रतिज्ञा कितीची होती? 100. पूर्ण किती झाले? 96. तेच राहिलेले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सगळ्यांचा येथुनिया, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका. हो उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका, तुका. राहिलेले 4 कोटी अभंग तुकोबरायांनी पूर्ण केले. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलाय का? मी
कशासाठी बोललो? कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना आणि जीव जन्माला येण्याचं तिसरं कारण आहे कर्म. आता तुमचा जन्म झालाय, माझा जन्म झालाय, याचा अर्थ आपलं सुद्धा काहीतरी करायचं शिल्लक, बोला शिल्लक राहिले. करायचंय आणि करता येते म्हणून काहीही करून चालेल का? बोला. खायचंय आणि खाता येते म्हणून काहीही खाऊन चालेल का? नाही. प्यायचंय आणि पिता येते म्हणून काहीही पिऊन चालेल का? नाही. तसं करायचंय आणि करता येतंय म्हणून काहीही करून चालणार नाही. नाथ महाराज म्हणतात, जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. आणि जर नाही कराल तर हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा, हो सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमची काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी. सर्वांनी करायचे हातवर, पुरुषांनी सुद्धा वर हात करा. जोरात टाळी वाजवा, जोरात. जय हो. इकडं काय टाळ्याला टोल आहे का? सर्वांनी वर हात करा. तुम्ही गोंधळ आहे का? तुम्ही आंधळे आहे का? पंगळे आहे का? नाटे वाजते बाई का? माणसाला डोलवतो. संतांचे शब्द माणसाला भानावर आणतात. वर्तमान खोटे, तुमचे वर्तमान खोटे. खोटे तुझे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. लटकेच बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. गाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगा. गागबाई पिंगाग, पिंगागबाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग. अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग. अहं वाग्या सोहं वाग्या, अहं वाग्या सोहं वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. हे माझ्या, हे माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. हा माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळा मणी. 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 दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळा मणी. सुया घ्या मणी घ्या. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळा मणी. 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 अनेक वचने. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण 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 निराकार दादा माहुर माझे गाव. शकून 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 सांगावया आल्या माई माझं नाव. शकून सांगावया
मित्र तो होईल पित्याचा बैरी या तारा सोडून घरोघर फिरतील नारी ऐसा शकुन दादा ऐका निर्धारी अहो कुठे जाता ऐका हे जरी नाही करालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं हो हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हो सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल काल बंधून नाही सरते शेवटी बा एका जनार्दनी आमची काय बा जाईल हो जगा जनार्दनी काय बाजाईल काय बा जाईल काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो